सप्तरंग अभ्यास पुस्तिका 6th स्टँडर्डचा पुस्तक आहे हे मराठीचं आणि पहिला लेसन आहे संतवाणी। सो संतवाणीचा अभ्यासिका म्हणजेच वर्कबुक कंप्लीट करायचं आहे। पहिला आहे खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा। उड उड रे काऊ आणि याच्यामध्ये हे फिल इन द ब्लँक्स दिले होते, याच्यामध्ये लिहायचे आहे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ, पाहुणे पंढरी राव घरा कै येते। म्हणजे कावळ्या तू उडत उडत जा, तुझ्या पायाला मी सोन्याने मडवीन, पाहुणे पंढरीराव घरा कै येते म्हणजे तू मला सांग की पंढरीचे पाहुणे घरी कधी येणार आहेत। दुसरा आहे आंबे या डहाळी फळे चुंबी रसाळी, आजी चेहरे काळी शकून सांगे। म्हणजे ह्या आंब्याच्या डहाळीला खूप रसाळ असे आंबे किंवा फळे लागलेली आहेत, हे आजच्या काळी तू शकून सांग, हे सगळे तुझ्यासाठीच असतील। तिसरा आहे ज्ञानदेव म्हणे जाणिये येखुने, भेटती पंढरी राणे शकून सांगे। म्हणजे ज्ञानदेव म्हणतात की हा जो शकून आहे म्हणजे जो कावळा कावकाव करत आहे हा जो शकून आहे, हा कशाचा शकून आहे तर पंढरीचे पाहुणे म्हणजेच विठ्ठल आपल्या घरी येण्याचा शकून आहे। त्याच्यानंतर खाली सांगितलं आहे कवितेच्या ओळी पूर्ण करा, कवितेच्या ओळीचा अर्थ लिहा। म्हणजे कवितेच्या ओळी सांगितलेल्या आहेत आणि त्याचा अर्थ आपल्याला पूर्ण करायला सांगितला आहे। दुधे भरून वाटी लावीन तुझे ओटी, सत्य सांगे गोठी विठो येईल काय। म्हणजेच ह्याचा अर्थ आहे संत ज्ञानेश्वर कावळ्याला म्हणतात की तुझ्या ओटाला मी दुधाची वाटी लावेन म्हणजे तुला दूध प्यायला दे, पण माझा विठू कधी येईल याबद्दल मला खरे खरे काय ते सांग। ह्या कवितेच्या ओळीचा अर्थ आहे। दुसरा आहे दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, जीवा पडिये त्याची गोठी सांगवेनी वेगी। संत ज्ञानेश्वर म्हणतात की हे काऊ म्हणजेच कावळा, मी तुला दही भाताचा घास भरवीन, पण मला प्राणाहून प्रिय असलेल्या माझ्या पंढरीरायांविषयी काहीतरी मधुर बातमी मला लवकर सांग। एका वाक्यात उत्तरे लिहा। कोण कोकत आहे, कोण कोकत म्हणजेच ओरडत आहे तर कावळा कोकत आहे। दुसरा आहे कोण पाहुणा घरी येणार आहे तर पंढरीचा पाहुणा म्हणजेच विठुराया घरी येणार आहे। तिसरा आहे कावळ्याचे पाऊल कशाने मडवणार आहे तर कावळ्याचे पाऊल सोन्याने मडवणार आहे, तर कोण तर कवी। चौथा आहे आंब्याच्या ढाळीवर काय आहे तर आंब्याच्या ढाळीवर रसाळ फळे म्हणजेच आंबे आहेत। खाली आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। कावळा कशावर बसला आहे व कोणता निरोप देण्यासाठी तो आला आहे तर उत्तर आहे कावळा पैल तीरावरती बसलेला आहे आणि तो घरी पंढरीचे पाहुणे येणार आहेत हा निरोप देण्यासाठी आला आहे। दुसरा आहे शुभवार्ता कोण सांगणार आहे आणि कोणती शुभवार्ता आहे तर शुभवार्ता कावळा सांगणार आहे। संत ज्ञानेश्वरांना पंढरीचे विठ्ठल लवकरच भेटणार आहेत ही वार्ता कोण सांगतो तर कावळा सांगणार आहे। त्यानंतर तिसरा आहे कावळ्याला खायला काय मिळणार आहे तर कावळ्याला दही भाताचा घास, वाटी भरून दूध आणि रसाळ आंबे खायला मिळणार आहे। चौथा आहे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला संतवाणीचा अर्थ आपल्या शब्दात लिहा। म्हणजे जी संतवाणी लिहिलेली आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे। तर संत ज्ञानेश्वरांच्या घरावर पलीकडच्या बाजूला कावळा ओरडत आहे, तो शुभ शकून सांगतो आहे असे समजून ज्ञानेश्वर त्याला म्हणतात उड उड रे काऊ तुझे पाय सोन्याने मडवीन, पण एवढे सांग की माझ्या घरी पंढरीचे पाहुणे किंवा पंढरीनाथ केव्हा येतील। मी तुला दही भाताची वाटी खायला देईन, दुधाने भरलेली वाटी तुझ्या ओठाला लावेन, पण विठोबा माझ्या घरी येईल का ते खरं सांग। आंब्याच्या ढाळीला आलेले रसाळ फळे पण तू खा आणि आज मला हा शुभ शकून सांग। त्यानंतर कवितेत आलेले पर्यायी शब्द शोधून काढा। पर्यायी म्हणजेच त्याचा मीनिंग असणारे। सो कावळाचं येतं काऊ म्हणजेच क्रो, दुसरा आहे पाय, पाय म्हणजे पाऊ लेग, तिसरं माय, माय म्हणजे जननी मदर, ओठ म्हणजे ओटी लिप्स, सुवर्ण सोने गोल्ड, केव्हाचं येणार आहे कै म्हणजेच वेन। त्याच्यानंतर आहे समानार्थी शब्द पैल, पैल म्हणजेच पलीकडे, शकून म्हणजे सुचवणे किंवा सांगणे, घर म्हणजे गृह सदन, काळचं येतं वेळ किंवा प्रसंग, खून म्हणजेच निशान आणि जीव म्हणजेच प्राण। त्याच्या विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत तर तुझेचे येणार माझे, गोड कडू, प्रेम राग, शकून अपशकून, भरणे रिकामे होणे। त्यानंतर वचन बदला, घरचे येणार घरे, वाटी वाट्या, आंबा आंबे,
डहाळी, डहाळ्या, फळ, फळे, खून, खुना। खाली आहे खालील शब्दाचे इंग्रजी शब्द लिहा। खून, खूनचं येतं सिम्बॉल, आंबा म्हणजेच मँगो, डहाळी म्हणजेच स्मॉल ब्रांच आणि काळ म्हणजेच टाइम। त्याच्यानंतर लिंग बदला। कुत्रीचं येणार कुत्रा, कोंबडी कोंबडा, कावळीन कावळा, पोपटीन पोपट, चिमणी चिमणा, नागिन नाग। त्याच्यानंतर खाली आहे माझा आवडता संत या विषयावर 8 ते 10 ओळींचा निबंध लिहा। माझे आवडते संत ज्ञानेश्वर महाराज आहेत। ते फार मोठे विठ्ठल भक्त होते। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच अभंगाची गोडी, ज्ञानाचा सूर्य आणि दयाळू स्वभावाचे दर्शन होय। संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 रोजी संभाजीनगर जिल्ह्यातील आपेगाव येथे झाला। त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई आणि वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते। त्यांचे वडील सुद्धा फार मोठे विठ्ठलाचे भक्त होते। ज्ञानेश्वरांना 3 भावंडे होते। थोरले संत निवृत्तीनाथ, धाकटे संत सोपानदेव, बहीण संत मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे गुरु होते। मला संत ज्ञानेश्वर महाराज खूप आवडतात कारण त्यांचे सर्व ग्रंथ आज जगाला मानवतेचा संदेश देत आहेत। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।